आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या बिट्टीच्या चेहऱ्यावरचा हसू परत यावं एवढीच इच्छा आहे माझी. हा मग त्याच्यासाठी तर तू हे घेच. तुम्ही दोघी बाहेर फिरायला जा, तिला बाहेरचं खाऊ घाल, जरा मजा करा. कदाचित तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत येईल आणि तुम्हाला हरवलेलं सापडेल. हे बघ, नाही म्हणू नकोस, हे घे. रुद्र का गौरी गौरी करत होता? याला ती दिसली तर नसेल? नाही, असं होतं का म्हणे. रुद्रला गौरी भेटता का म्हणे. हॅलो, नमस्कार साहेब, कधी येताय अगरबत्ती घ्यायला? कोण बोलताय? येऊ पिऊन पिऊन एवढा आवाज बदलतो, बाबाची बाई झाली. हे गप. कोण बोलतोयस तू? मी साहेबांची आई बोलतीये. आणि कसल्या अगरबत्त्या? काय बोलतोयस तू? सॉरी आई. नमस्कार. त्याचं काय झालं, साहेब आहेत ना, माझ्याकडनं अगरबत्ती घेऊन जातात ना. तुम्हाला सांगतो, आमच्याकडची अगरबत्ती म्हणजे ना एक नंबर माल आहे, एक नंबर माल. अहो, अख्ख्या नाशकात कुठं असा माल भेटणार नाही, असा आमच्याकडचा माल आहे. म्हणजे नुसतं अगरबत्तीच नाही बरं का, किराणा माल पण एक नंबर असतो. पण त्यातल्या त्यात आमची अगरबत्ती म्हणजे एकच नंबर आहे. अहो, साहेबांना खूप आवडते अगरबत्ती. कारागीरला ऑर्डर देऊनच बनवून घेतो ना मी. एक नंबर माल आहे. हा, म्हणजे तुम्ही पण आहे ना, आमच्याकडनं अगरबत्ती घेऊन बघा. हा, ऑर्डर देऊन ठेवतो मी कारागीरला. कुठं आहे तुमचं दुकान? मिसेस पैठणकर फोन द्या माझा. दुकानदाराचा कॉल आहे. तू झोपला होतास ना, म्हणून रिसीव्ह केला. फोन. हॅलो, मी येतोय. येतो मी. दुकानाला जायचंय. अगरबत्ती गौरीजी. एवढं काय आहे याचं त्या दुकानात? आणि ही अगरबत्त्यांची काय भानगड आहे? मला शोधायलाच हवं. ये लक्ष्मी, अशीच माझ्यावर प्रसन्न हो. माझा गल्ला भरभरून वाहू दे. लोक लक्ष्मी यावी म्हणून अगरबत्ती लावतात. आता मी पण अगरबत्ती लावतोय. माझ्यावर आहे ना आता डबल प्रसन्न हो. माझा गल्ला दुप्पट तिप्पट चौपट होऊ दे. भरपूर अगरबत्त्या विकून मला भरपूर कमिशन मिळू दे. माझ्या ह्या किराणा दुकानाचं सुपर मार्केट होऊ दे. मग 4 फोनच्या ऐवजी 10 फोन. आलं माझं कमिशन आलं. दादा आले चांगले. हे तुमचे कमिशनचे पैसे. वा 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 वा. अरे वा. पोरगी कोण? मुलगी का तुमची? हो, आज सोबत घेऊन आले तिला. वा वा वा. गोडे. हा, पोरगी गोडे. हा, एक मिनिट.
अगं घे. घे बाहेर. थँक्यू मग काकांना. 20 रुपये झाले. ते येणार होते ना अगरबत्त्या घ्यायला, आले का? हा येतील येतील कधी येतील? येतील थोड्या वेळात. बरं मग मी त्यांना भेटूनच जाते. हा जा. काय? हो त्यांना भेटायला हवं ना, त्यांचे आभार मानूनच जाते. अरे बापरे, असं पार्ट्या जर परस्पर एकमेकांना भेटायला लागली आणि त्यांच्यात जर व्यवहार सुरू झाला तर आपलं कमिशन गेलंच म्हणून समजायचं. नाही नाही, आपलं नुकसान नाही होता काम. ताई, माझं तुम्ही ऐकाल का? नका भेटू तुम्ही त्यांना. अहो असं कसं, त्यांना भेटायलाच हवं. एवढा माल विकत घेतलाय त्यांनी. अहो ताई, त्याच्यात काय आभार मानायचे? लोक येतात, माल घेऊन जातात. आता माझ्या दुकानात तर किती जण तरी येतात आणि माल घेऊन जातात. आता जर मी प्रत्येकाचे आभार मानत बसलो तर माझा धंदा होईल का? हा तुम्ही सांगा, धंदा होईल का? हे बघा, आभार आपल्या बाजूला, माल आपल्या बाजूला. हा त्यांनी पैसे दिले, तुम्ही त्यांना माल दिला. हे आभार बिभार कशाला मानायचे? काय गरज आहे त्याची? हो पण तरी एकदा. आता कसं सांगू ताई तुम्हाला? अहो बेवडा माणूस आहे तू. काय भरोसा आहे त्याचा? हा दारू उतरवण्यासाठी किंवा दारूचा वास घालवण्यासाठी ना जाळत असाल अगरबत्त्या. आणि दारू पिणाऱ्या माणसाचा काय भरोसा आहे का? हा तुम्ही सांगा, काय करेल त्याचं काय सांगता येईल का? काही सांगताच येणार नाही. आता तुमच्या सोबत ही छोटी पोरगी आहे, त्याने जर हिला काही केलं तर तुम्हाला चालणार आहे का? अहो पण मी खूप अडचणीत असताना त्यांनी मदत केली, म्हणजे अगदी देवासारखे धावून आलेत ते. अहो देवाचे आभार काय कुठूनही मागता येतात. त्याच्यासाठी काय देवाकडे जावं लागतं का? अजिबात भेटू नका तुम्ही त्यांना, अजिबात भेटू नका. तुम्ही जा, तुमचा जो काही निरोप आहे ना मी सांगतो त्यांना. अहो तुमची राहिली, पण तुमच्या मुलीची काळजी आहे की नाही तुम्हाला? अहो बेवडा माणूस आहे, काय भरोसा आहे त्याचा? खरोखरच दारू पिणारे असतील तर नाही, नको. उगाच बिट्टीला त्रास नको. निघालेलंच बरं. ठीक आहे मी जाते. ऑर्डर असेल तर कळवाल नक्की. सांगतो सांगतो नक्की सांगतो. जा जा तुम्ही, जा जा लवकर. चल बा. अगरबत्ती आणायची, अगरबत्ती. रुद्र रुद्र, अगरबत्ती आणायची. कुठे चाललायस? कुठे चाललायस? अगरबत्ती आणायची. रुद्र कुठे जायचं नाही. नाही थांब, पैसे दे, पैसे दे. पैसे नाही, पैसे नाही, पैसे नाही. रुद्र पाकिट नाही, पैसे दे. रुद्र नाही, रुद्र थांब. रुद्र थांब, नाही जायचं कुठे. आई, मी सांगते ना तेच करायचं. वॉचमन सांगत होता की काल रात्री सुद्धा तू कुठेतरी गेला होतास. का वागतोयस तू असं रुद्र? मला गौरीची भेटायला जायचंय. अगरबत्ती आणायची. अगरबत्ती. रुद्र तुला भास होत आहेत, तसं काही नाहीये. गौरीजी या जगात नाहीयेत आता. तू चल रूम मध्ये चल. सोड त्याला. तिच्याकडे काय पाहतोयस तू? तुला सांगितलं ना सोड. सोड.
रुद्र, बाळा कुठे जायचंय तुला? दुकानात जायचंय. चल, मी नेतो. चल. अगं पण मी रेवती, तो लहान मुलगा नाहीये नंदिनी. आणि तो इतकं म्हणतोय तर आपण बघायला नको का गौरी आहे की नाही? एकदा त्याच्या स्वतःच्या लक्षात आलं ना तर तो नाही असं वागणार. माझा मुलगा आहे ग तो, नाही बघवत त्याची अशी अवस्था. रुद्र, चल. आभार मानायला सांगितले त्यांनी तुमची. त्यांच्या सगळ्या अगरबत्त्या तुम्ही विकत घेतल्या. याचा काय आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर. हा हा हा, वा 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 वा. एक मिनिट हा, हे घ्या तुमच्या सगळ्या अगरबत्त्या. काय ऑर्डर असेल ना आता सांगा. तुम्हाला सांगतो ताई, आमच्याकडच्या अगरबत्त्यांचा वास आहे ना 5 कोसापर्यंत येतो. म्हणजे मी तुम्हाला सांगायची काय गरज आहे म्हणा, तुम्हाला माहितच असेल. हो, अशी निर्मळ अगरबत्ती, अहो जणू औषधीच. अहो असा माल आहे ना तुम्हाला आजूबाजूला कुठंच भेटणार नाही, गॅरंटी आहे आपली. म्हणून आहे ना साहेबांना बरं वाटत असेल ना त्या सुगंधांनी. मला त्यांना भेटायचंय. त्यांना फोन लावा. माल द्यायचा घ्यायचा सोडून हे काय चालवलं यांनी? सगळे जर थेट पार्टीला भेटायला लागले तर माझ्या कमिशनचं काय? कशाला काय गरज आहे? अहो त्यांना भेटायची काही गरज नाहीये. त्यांचं जेवढं पण सगळं काम आहे ना ते मीच पाहतो. मला सांगा तुम्ही, मी एकदम व्यवस्थित करून देईल ना. तुम्हाला काय अजून पाहिजे, काय तक्रार असेल मला सांगा, मी सांगतो त्यांना. अजून ऑर्डर द्यायची असेल ना मला सांगा, मी आहे नाही तर. मला गौरीजींना भेटायचंय, त्यांना बोलवा. कोण गौरीजी? गौरी नाहीये का? नाही. कोण गौरी? मला माहिती आहे, या अगरबत्त्या त्यांनीच केल्यात. त्यांनीच बनवल्या त्या अगरबत्त्या. त्यांना बोलवा. अहो साहेब, तुम्ही काय बोलताय ते काहीच कळत नाहीये. ते साहेब आहेत ना, दारू पितात ना, म्हणून असं वागत असेल बहुतेक. उगाच बाण मारतोय रुद्र. त्याने गौरीला अजून पाहिलेलं देखील नाही. सगळे मनातचे खेळ. तुला सांगितलं ना त्या अगरबत्त्या करणाऱ्यांना बोलव. बोलो. हो, अहो त्यांना काही कामधंदे आहेत की नाही? तुम्हाला काय बोलायचं ते माझ्याशी बोला ना, मीच पाहतो सगळं. दादा ऐका ना, ही गौरी आहे. यांना जर खरं सांगितलं तर हे तिच्याकडून डायरेक्ट माल घेतील. माझं कमिशन बुडेल. नाही नाही, कोण येते ह्या ताई?
गौरीजी. ह्या पण अगरबत्त्या बनवतात का? पण ह्या नाही देत मला माल. हे खोटं बोलतोय, सरळ सरळ खोटं बोलतोय हा माणूस. खरं बोल, नाही तर तुझं ना. रुद्र, अरे काय करतोयस तू? शांत हो. ते का खोटं बोलतील? खरंच माल नाही देत मला या. कशी देईल ती माल? रुद्र, अरे गौरी जिवंत नाहीये, तू का स्वीकारत नाहीयेस हे? जिवंत आहेत त्या. गौरीजी जिवंत आहेत. मी त्यांना शोधणार. रुद्र, वाचलो. पण यांनी ना रागवून आपला माल घ्यायला बंद करायला नको, नाही तर आपला धंदा बंद व्हायचा. रुद्र, ए रुद्र, गौरीजी आहेत. रुद्र आहेत. मी काय म्हणतेय, हे बघ, तू प्लीज त्रास करून घेऊ नकोस बाळा. तुला कळतंय का, गौरी या जगात नाहीये. तुझं प्रेम कळतंय रे मला, पण असा त्रास करून घेऊन गेलेली माणसं परत येतात का? गौरीजी आहेत. अरे ऐक माझं, तुला विश्वास ठेवावाच लागेल. गौरी जिवंत नाहीये, ती कायमची सोडून गेली आपल्याला. शोधणार त्यांना. मी गौरीजींना शोधणार. गौरी, रुद्र माझं ऐक. तू बाहेर आहे, बाहेर आहे तू. बाहेर जर दुसरीकडे चालव मला. गौरी, रुद्र ऐक. अरे रुद्र, गौरीजी मी आलो. अहो, बेवडा माणूस आहे तो. काय भरोसा आहे त्याचा? हा, दारू उतरवण्यासाठी किंवा दारूचा वास घालवण्यासाठी ना जाळत असेल अगरबत्त्या. अगरबत्ती घेणारा माणूस पार्टनर का नाहीये? असता तर. काय घ्यायचं आमच्या बिट्टीला? काय घ्यायचं सांग? लस्सी प्यायची का थंड? एक लस्सी द्या. बिट्टीला चॉकलेट्स खूप आवडतात की नाही? हो की नाही? आपण चॉकलेट्स घेऊया. हे बघ, हे पण घेऊया. हे द्या. आपण तुझ्यासाठी खेळायला पण घेऊया काहीतरी खेळणी. अजून कुठे फिरायचंय बिट्टीला? किती झाले? 300 रुपये. चल, आता कुठे जायचं तूच सांगणार आहे मला. चल. भजन ऐकायचंय तुला? चल.
बिट्टी तुला जायचं का नाचायला? जा. दिवा, हे सगळं काय चाललंय? मला माझी बिट्टी कधी पूर्वीसारखी हसताना दिसेल. तिच्या चेहऱ्यावरचा हसू परत आण प्लीज. एका आईसाठी तिचं मूल हसताना पाहण्यापेक्षा जास्त मोठा आनंद दुसरं कशातच नाहीये. मला माझा आनंद परत मिळवून दे.